रब्बी पिकांसाठी सर्व शेतकऱ्यांना 10,000 रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। अतिवृष्टी आणि महापुराने बेहाल शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने 31,628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली। सोबतच मदतीची मर्यादा सुद्धा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली। ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळी आधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं। तर शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी समोर आली आहे। तुमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता आली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाल्यानंतर शेतकरी बांधव दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये होते। आता शेतकरी बांधवांनो, दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। तुम्ही आताच पाहिलेल्या न्यूजनुसार आताच बातमी आली होती, ती तुम्ही पाहिल्यानुसार सरकारने घेतलेल्या एका बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आता जाहीर झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, अगदी काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा रक्कम जमा होते। यामुळे आता पीक विम्याचा दुसरा टप्पा थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना कंटाळा आला आहे बातम्या पाहू, परंतु शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता। परंतु बघा, आता सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। बऱ्याच दिवसापासून चुकीच्या अफवा यूट्यूबवर पसरल्या होत्या, पीक विमा आता येईल, उद्या येईल अशा प्रकारच्या, परंतु शेतकऱ्याला सत्यामध्ये पीक विम्याचा 1 पण रुपया मिळाला नाही। आता ही पण बातमी खरी आहे, काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, परंतु शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते। त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता अगदी काही तासामध्ये निधी जमा होत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, 11 ऑगस्ट 2025 पासून केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पीक विमा वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला होता, हे सर्वांना माहीत आहे। परंतु बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला नव्हता। जवळपास 10 ते 15 दिवसांपासून आता हेच काम सुरू आहे। तुमच्या खात्यामध्ये वितरण कधी करावं असं या ठिकाणी सरकारच्या बैठका पार पडत होत्या। तर बघा, आज अखेर तो निर्णय जाहीर झालेला आहे। आतापर्यंत बघा, पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांना बघा 506 कोटी रुपयांचा लाभ आता मिळाला आहे। शेतकरी बांधवांनो, मात्र अजून शेतकरी वंचित राहिलेले आहे। बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत निधी मंजूर होऊन जमा पण झालेला नाही। त्यांचे लक्ष दुसऱ्या टप्प्याकडे आता लागले आहे शेतकरी बांधवांचे। बघा, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्हाला लगेच आता तपासून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार, अन्यथा तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही, अशी माहिती सरकारने स्पष्टपणे सांगितली आहे। पीक विमा मिळेल, परंतु कधी मिळेल हे सांगता येत नाही। तर शेतकरी बांधवांनो, यादी पाहणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, आता आपण लगेच यादी पाहून घेऊया। जर यादीमध्ये तुमचं नाव आले असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आज ही होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सध्या वितरित होत असलेला पीक विमा बघा आता कोणता आहे हे पण माहीत असणे शेतकऱ्याला गरजेचे भाग पडते। 2023 पासून बघा आता या ठिकाणी 2025 या 3 वर्षांचा बघा पीक विमा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। बघा 2023, 2024 आणि 2025 बघा या वर्षांमधील खरीप आणि रब्बी या 2 हंगामांचा पीक विमा आता समाविष्ट करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, ही खरीच खूप मोठी बातमी आहे। हा पीक विमा राज्य सरकारने विमा कंपन्यांना दिला होता। बघा, हे देखील आता सर्व शेतकऱ्याला माहीत आहे, पण तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित झाला नव्हता। परंतु बघा, आता सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे। बघा, आता सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की शासनाच्या माध्यमातून मोठी बातमी आज आली आहे। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। बऱ्याच दिवसापासून अफवा यूट्यूबवर सुटल्या होत्या। बघा, यूट्यूबवर अशा प्रकारच्या अफवा येत होत्या
पीक विमा आज येईल, उद्या येईल, परवा येईल, 10 दिवसांनी येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नव्हता. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, चला तर आपण लगेच आता अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे व एक्झॅक्टली किती वाजता तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा पोर्टलवर बघा ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस 00 दाखवत आहे, बघा आता उत्पादन आधारित LW0 दाखवत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा पण मिळणार आहे. चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, तुमचं LW0 जरी दाखवित असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. सध्या मंजूर झालेली एकूण रक्कम 921 कोटी असून पहिल्या टप्प्यामध्ये बघा शेतकरी बांधवांनो 506 कोटी रुपये वाटप झाले होते, परंतु बऱ्याच शेतकऱ्याला तो निधी मिळाला नव्हता. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बघा आजसाठी फक्त शेतकरी बांधवांनो आतासाठी काही तासांमध्ये 415 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला सर्वात मोठी बातमी आज पाहायला मिळत आहे. जे शेतकरी अजून पण पीक विम्यापासून वंचित आहे त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटी रुपयांचा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे पण अजून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करावी. शेतकरी बांधवांनो, KYC ची अट सरकारने घातलेली आहे, ती तुम्हाला करावीच लागणार, नाहीतर तुम्हाला 1 पण रुपये सरकारकडून मिळणार नाही. बघा, KYC केली असेल तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होईल. शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2022 पासून बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विमा मिळाला नव्हता, हे सर्व शेतकऱ्याला माहीत आहे. बघा, आता 2022चा पीक विमा काही शेतकऱ्याला मिळाला, पण बघा आणि 2023चा पण या ठिकाणी थकीत असलेला पीक विमा आता लवकरच आज तुमच्या खात्यामध्ये मिळत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, 3 वर्षांचा पीक विमा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर काही शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच नाही. तर मग आता शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घ्या. काही असे पात्र जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होते. जर त्या पात्र जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी रक्कम जमा केली जात आहे. शेतकरी बांधवांनो, ही सर्वात मोठी बातमी आली आहे. चला तर पटकन आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर आज निश्चित स्वरूपात तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी अधिकृतपणे आली आहे. बघा, पहिला आता जो काय जिल्हा आहे ठाणे. बघा, आता कोकण विभागामधील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बघा, आणि या ठिकाणी या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्याचे काम आता सुरू झाले आहे. पुणे विभागामधील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांनो, नाशिक विभागामधील बघा नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये आता सुरुवात सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही आता कसल्याच प्रकारे काळजी करू नका, कारण बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट बघत होते. आणखीन शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर, ज्याला की औरंगाबाद असे देखील म्हणतात, त्यानंतर जालना, बीड, लातूर, धाराशिव. बघा शेतकरी बांधवांनो, धाराशिवमधून तुम्ही असाल तर तुम्हाला आज निधी मिळणार. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो नागपूर विभागामधील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आणि अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये सगळा आता शेतकऱ्याला दिलासा मिळत आहे. आता त्यांच्या खात्यामध्ये राहिलेली रक्कम जमा होत आहे, अशी माहिती सरकारने सध्या दिली आहे. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे त्यांनी आता कसल्याही प्रकारे काळजी करू नये. जर तुम्ही पीक विमा बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा पीक विमा मंजूर झाला असून तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल तर सरकारने बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये 415 कोटी फक्त आजसाठी वाटप केले आहे. तुम्हाला फक्त एक छोटेसे काम करायचे आहे. बघा, ते म्हणजे की KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर तुम्ही ती KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम जमा होत आहे. म्हणजे की तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची
गरज पडणार नाही शेतकरी बांधवांनो. बघा, तुमची आता अशी प्रतीक्षा संपली आहे शेतकरी बांधवांनो. तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघितली होती, आम्हाला पीक विमा कधी मिळणार, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, 1 महिन्याने येईल, असे तुम्ही या ठिकाणी वाट बघितली आहे, हे आम्हाला माहीत आहे. आता शेतकरी बांधवांनो, काही अशा ठराविक बँके आहे ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर हे निधी जमा होत आहे. तर बघा, त्यामधील पहिली बँक आहे ती म्हणजे की SBI बँक शेतकरी बांधवांनो. त्यानंतर आहे कोटक महिंद्रा बँक, जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक शेतकरी बांधवांनो, बडोदा बँक शेतकरी बांधवांनो. बघा, आणखीन जर सांगायचं जर झालं तर बघा, कोटक महिंद्रा बँकाच्या नंतर जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या नंतर जिल्हा सहकारी बँक, त्यासोबत शेतकरी बांधवांनो पोस्ट पेमेंट बँक. बघा, बँक ऑफ इंडिया ह्या महत्त्वाच्या बँका आहेत शेतकरी बांधवांनो. या बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका. धन्यवाद.